काका 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 अहो काका मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय? दरवाजावर लक्ष ठेवायचं. हो. मग तुम्ही इथे काय करताय? दरवाजावर एक डोळा आहे ना माझा. अहो डोळा नाही हो, डोळा नाही, हात कान नाक पाय इथे दरवाजाजवळ रोखून उभं राहायचंय, कळलं का? नाही अहो असं काय करताय? ती आता इथे आली आणि मला तिने असं बघितलं तर काय होईल माहिती आहे ना तुम्हाला? मग तुमची काय खैर नाही. काका सॉरी, मी आता इथे दरवाजातच उभा राहतो. हा दॅट्स बेटर, बी देअर. ओके. अरे बाबा तू इकडे. ते डेकोरेशन वाले कधी येणार आहेत? त्यांना एखादा कॉल करणार आहे. ऐन वेळेला गोंधळ नको ना आपल्याला, प्लीज. बाबा येतील हो, दे आर प्रोफेशनल. सोडा. आणि पण जेवणाचं काय आहे? जेवण ते कधी येणार आहेत? बाबा येईल, सोडा. अरे वैदेहीच्या मित्र मैत्रिणींना कोण कधी कळवणार आहे बाबा? हात सोडा, हात सोडा. हाताचं काय घेऊन बसलाय तू? बाबा येतील हो सगळे. या तुम्ही बसा, यू रिलॅक्स. यू रिलॅक्स. कसा राहुल रिलॅक्स मी? अरे माझ्या फुलपाखराचा वाढदिवस आहे आज. काही कुठेही कमी पडता कामा नये, लक्षात ठेव. हे बघ, ती जेवढी प्रेमळ, मोठ्या मनाची आणि सुंदर आहे ना, तितकाच मोठा तिचा वाढदिवस नको का रे व्हायला? तिला काय कळणार आहे बापाचं हृदय काय असतं ते? सोड. बाबा जास्त इमोशनल होऊ नका. आत्ता ताई इकडे आली आणि तिने तुम्हाला इथे बसलेलं बघितलं ना, तर किती रूप दाखवेल ती माहिती आहे ना तुम्हाला? ए नको बाबा, उगाच काहीतरी रिस्क नको. काका मी इथे आहे. हो, थँक्यू. आपण इथे आहात. मग माझे जॉगिंग शूज कुठे आहेत? ते खोलीमध्ये आहेत, मिल जवळ. कसली मी ते साहेब सकाळी रोज धावतात नाही का जागच्या जागी. बिंदा आजोबा, मग ट्रेड बिल म्हणा की. दादा, आता एवढं इंग्रजी आम्हाला येत असतं तर आम्हीच नसतो का धावलो ते मिलवर. हो काका. काका काय बघता काय माझ्याकडे? धावा आता, जॉगिंग जॉगिंग. हो जॉगिंग 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 जॉगिंग. सकाळ वसूल झाली यार. यस. सकाळी मुली जरा जास्त सुंदर दिसतात ना? असं नाही वाटत तुला? म्हणजे काय, फुल आणि मुली या दोघे ना सकाळी एकदम टवटवीत दिसतात. हा पण काही जणांना हे माहीत नसतं. ज्यांना माहीत असतं ना, ते आपल्यासारखे सकाळच्या मुहूर्तावरती वॉक करायला येतात. काय रे, इथे जॉगिंग करायला आलायत की डोळ्यांचा व्यायाम? हे आणि काय रे, मी कशी दिसते रे मागून? बरी दिसते ना? बोल ना, सांग ना, मी विचारते तुला. सांग सांग. ह्याला काही जमत नाहीये मला सांगायला, तू सांग. सांग ना, मी कशी दिसते पुढून? तुझ्या बहिणीसारखी की तुझ्या आईसारखी? सांग ना. हे बघा, कसं आहे, ऍक्च्युली तुम्ही एकदम करेक्ट म्हणाला. सकाळी सुंदर मुली आणि फूल खरंच टवटवीत दिसतात. दोन्ही सुंदर, कोमल आणि आकर्षक असतात. पण म्हणून फूल खुडू नये आणि सुंदर मुलीला छेडू नये. अरे खरा पुरुषार्थ त्यांचे रक्षण करण्यात, त्यांचा सन्मान करण्यात आहे. काही मुली छेडछाडीने फुलासारख्या कोमेजती असते. पण तुम्हाला खरं सांगू, आजच्या मुलींना गुलाबासारख्या. पुढायला गेलात तर काटा लागून रक्त येऊ शकतं. त्यापेक्षा थोडी हिंमत दाखवा. त्या मुलीकडे जा आणि सभ्य भाषेत तिला सांगा की तू खूप छान दिसतेस. खरा ना, मनापासून सभ्यतेच्या मर्यादेत राहून कौतुक करा ना. मे बी तिला आवडेलही.
पण असा येडपटपणा करायचा जमाना गेला रे भाऊ. आज फक्त सांगते, उद्या पुन्हा असं काही करताना दिसलात ना तर काटे लागतील हे लक्षात ठेव. आय एम शुअर हे तुमच्या नक्कीच लक्षात राहील. सॉरी. कीप स्माइलिंग गाईज, लाईफ इज ब्युटिफुल. काय चाललंय? काही नाही कुठं काहीच नाही. मग हे काय खाताय? हे ना हे ब्राऊन ब्रेड आणि डाएट जॅम. आपल्याला वजन कमी करायचंय की नाही? 5 किलो वजन कमी करायला नको का? हा? अगं दे ना, हेल्दी ब्रेड, हेल्दी जॅम, हेल्दी मी. अगं दे वैदू बेटा, हेल्दी जॅम दे ना मला पटकन. तुम्हाला मी अजूनही लहान वाटते का हो? नाही, तुम्ही मला काही सांगाल आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायला. अर्थात. हे बघ, तू माझ्यासाठी अजूनही छोटुली पिल्लूच आहे ग. गोड नाजूक माझं रंगीबेरंगी फुलपाखरू आहे ते. ते आहेच बाबा, पण कसं आहे, तुमचं हे फुलपाखरू आहे ना ते आता जरा मोठं झालंय आणि तुमचीच लेक असल्यामुळे डोकं जरा जास्त चालतं माझं. त्यामुळे हे सगळे पदार्थ आहेत ना, डाएट जॅम, डाएट जिलबी, करेक्ट आणि पौष्टिक फरसाण, करेक्ट, ते सगळे पदार्थ ना तुम्ही तुमच्या मनातच बनवून खात. माझ्या समोर अजून 5 किलो वजन कमी होईपर्यंत ना फक्त ओट्स. बाबा, पुढच्या 6 महिन्यात तुम्ही 5 किलो कमी करणार असं वचन दिलं होतं ना? हो, माझ्या समोरच केलं होतं. हा. का त्यांच्यावर का ओरडताय तुम्ही? तुम्ही दिलं होतं ना वचन, प्रॉमिस केलं होतं ना. सो नाउ डोंट ब्रेक युअर प्रॉमिस. हा, तर तू माझीच मुलगी आहेस, मी नाही म्हटलं थोडंच ऐकणार आहेस माझं? खातो हा आजारी माणसांचा आहार. आणतो ना आणखी. बाबा, ए ताई फोन दे. ताई फोन दे मला. फोन वगैरे काही मिळणार नाहीये. हे बघ, कसं आहे, खाताना लक्ष खाण्याकडे असेल ना तर अन्न अंगी लागतं. अजिबात फोन देणार नाही. तोंड वाकडं करू नकोस उगाच. ए, मला- नाही, किती बारीक झालेस तू, काहीतरी खात जा ना. नाही, मला फोन दे. अजिबात मिळणार नाही. तू आणि बाबा म्हणजे ना 2 टोकं आहे. बाबांनी नको तितकं वजन वाढवलं होतं आणि तू नको तितकं कमी केलंयस. आय रिअली विश बाबांचं थोडं वजन मी तुला ट्रान्सफर करू शकले असते ना, तर हा जो वॉच ठेवण्याचा जो काही कार्यक्रम आहे ना तो संपला असता. आणि मग आम्ही हवं ते खायला मोकळे. विंदास जोबा, ते ना बाबांच्या स्वप्नात. इथे सत्यात फक्त ओट्स. तर काका चढ, आज डब्यात काय माझ्या, म्हणजे चविष्ट चमचमीत असं काय आहे की नाही? हा, आहे ना. हो, काय आहे काय? बॉइल्ड व्हेजिटेबल्स, बॉइल्ड व्हेजिटेबल. अरे तू रस्त्यात काय बसतो रे वेड्यार का? उठ. हॅपी बर्थडे. थँक्यू. पण हे काय, फक्त विश? गिफ्ट कुठे आहे माझं? नाही, ते संध्याकाळी. का? दॅट्स नॉट फेअर. संध्याकाळी का? अगं मुहूर्त आहे. खूप वाईट होतं. आता तरी तेवढंच सुचला, पण संध्याकाळी नक्की. बघा, नाहीतर नाही, नक्की. प्रॉमिस. प्रॉमिस. हा, अनिल पण ना नको तेव्हा फोन करतो मला, आणि आता मी केव्हाचा करतोय तो उचलत नाहीये. अरे उचल ना बाबा, हा उचल लवकर उचल. काय बाबा, हा, कोणाचा फोन होता?
नाही ऑफिस ऑफिस हा ऑफिस मधून ठीक आहे, पण कोणाचा? अनिल अनिल दुसरं कोण? अनिल आपला. हो मग खालीच बोलायचं ना, वर का आलात तुम्ही? वर खरंच ना, वर कशाला? नाही पण ते कामाचं मला घरी नाही बोलायला आवडत ग, म्हणून मी कट केला फोन आणि वर आलो. हे बघ पुन्हा कट. मी हा अनिल आहे ना, याला कळत नाही बरं का, हा ऑफिसचे फोन घरी कसले करतो हा? त्याला वर्क लाईफ बॅलन्स काही कळत नाही. जाऊन चांगला खडसावणार आहे मी त्याला आता. नॉनसेन्स. बाबा ऍक्च्युली आज तुमचं काय चाललंय मला काहीच कळत नाही. मलाही कळत नाही काय चाललंय ते. हा हा नाही नाही पण काय तू चल चल चल, तुला उशीर नाही होत का? मलाही ऑफिसला जायचं आहे, पटकन आवरलं पाहिजे ना बाळा. तेच सांगायला आले होते मी. तुम्ही एक काम करा, तुम्ही रेडी व्हा. हो, ऑफिसला पटकन, जायचं ना, पटकन. नाही तर उशीर होईल. येस 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 येस. ठीक आहे. थँक्यू. ओके नो प्रॉब्लेम. जा आता तू पण जा, तुलाही उशीर नको व्हायला ना. गो गो गो, इट्स ऑलरेडी लेट. गो गो गो. तुम्ही काही विसरत नाही आहेत ना? मी विसर. हा आत्ता आठवलं. आठवलं? थँक्यू सो मच बेटा. विसर. गाड्या पाठवायच्या आहेत ना सर्व्हिसिंगला आज. राईट. काय होईल ग माझं तू नसशील तर? राईट. लगेच ड्रायव्हरला सांगतो. दॅट्स इट. हा अगं चल चल, वेळ होतोय, वेळ घालवू नको, उशीर होत. पटकन चल, आवर चल. मी पण निघतो, मला जायचंय, आवरायला हवंय. आय एम लेट ऑलरेडी. येस बाबा येस. ओ हो. वाह क्या बात है. नवीन ड्रेस. सो नाईस सो नाईस. आज काय विशेष? बाबा हा? आज काय आहे? आज सोमवार का? येस. काय मंडे? मंडे. येस मंडे. बाबा तुम्ही नक्की काही विसरत नाही आहात? बेटा विसरलो होतो सकाळी, आता पुन्हा नाही विसरणार. म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट कशी काय विसरलो मी? शेम ऑन मी. इट्स ओके बाबा. थँक्यू. थँक्यू काय बेटा? यु नो ऍक्च्युअली आय शुड थँक यू. गाड्या आजच्या सर्व्हिसिंगला जाणार म्हणजे जाणार. जा जा, तू नको वेळ करू, मी हा करतो. जातो जा. यू आर लेट. ओके बाय, गुड डे. इकडे इकडे इकडे. तुला तुला काय वाटलं खरंच विसरलो मी? मग काय? अगं असं होतं ना कधी कधी. तूच लावलीस ना ही सगळी सवय मला वेळच्या वेळी गोष्टी आठवण करून द्यायची. मग
त्यामुळे विसरतो मी. नाही तर गाड्या वेळेवर गेल्याच असत्या की नाही सर्व्हिसिंगला आज. इतकं काय ते रागवायचं आपल्या बाबांवर. ओके, डोंट वरी. अगं ऐक ना, ए बाळा. हे गॉर्जस, लुकिंग प्रिटी. हा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. पुन्हा एकदा थँक्यू. काय झालं? चेहरे पे ये मायूसी क्यों? बाबा, बाबांचं काय? तू आज मला सकाळपासून 2दा विश केलंस, पण बाबांनी एकदाही विश केलं नाहीये मला. मी ना त्यांना आठवण करून द्यायचा प्रयत्न केला तरीही नाही. त्यांना त्यांच्या गाड्या आणि त्याचं सर्व्हिसिंग जास्त महत्वाचं आहे. कमाल आहे ना बाबांची पण. चल आत्ताच्या आत्ता जाऊन बोलूया. नाही, त्याची काही गरज नाही. मी संध्याकाळी दाखवेन त्यांना माझा इंगा. येस, आपण दोघंही मिळून त्यांना जाब विचारूया संध्याकाळी. डन. डन. मग आत्ता अपसेट नको होऊ ना यार. कम ऑन, हा तुझा दिवस आहे. सो चीअर अप. आणि हा, एक काम कर, तुझ्या लुक्सने ना कॉलेजला जाऊन 10-12 मर्डर करूनच टाक. काय? दॅट्स लाईक माय सिस्टर. चला पळा, कॉलेजला यायला उशीर होतोय ना. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. अशी कुठलीही समस्या नाही जिचं सोल्युशन नाही, आणि असा कुठलाही प्रश्न नाही ज्याचं उत्तर नाही. पण सर, पण म्हणजे परंतु, पण म्हणजे निर्धार सुद्धा असतो. आता आपण कुठला पण निवडायचा ते आपण ठरवायचं असतं. परंतु म्हणणाऱ्याला कधीच उत्तर सापडत नाहीत, पण निर्धार करणाऱ्याला मुळात प्रश्नच पडत नाहीत. सो मला कुठलीही कारणं देऊ नका. कन्साइनमेंट शिफ्ट व्हायलाच हवी. हवं तो ओव्हरटाईम करा, मी एक्स्ट्रा पेमेंट करेन, पण कामात कुठलीही कसूर नको. इज दॅट क्लिअर? चला कामाला लागा. अरे अनिल, काय चाललंय काय सकाळपासून? हो ना सर, चुकामुक होती आपली. ऍक्च्युअली मी तुम्हाला केला होता फोन, पण तुम्ही कट केलात. अरे कट करू नाही तर काय, ती होती ना समोर सतत. ओ बरोबर, मग मी ठेवू का फोन? ए, तू काय ठेवतोय फोन? मी केलाय फोन. बरं ऐक, डबा आणलाय ना माझा मस्त चमचमीत. नाही तर ही माझी पोर ना मला रोज बॉइल्ड व्हेजिटेबल खायला घालून नाहीसा करून टाकेल एक दिवस. आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तर मी अजिबात बॉइल्ड व्हेजिटेबल खाणार नाही. हा हो सर, मी आणलाय तुमचा डबा, डोंट वरी. हा, आणि ते महत्वाचं लक्षात आहे ना? हो, सगळी व्यवस्था झाली आहे. Wish you a many happy returns of the day. Harsha, thank you. Chocolate, thanks. वाह वाह वाह, क्या बात है मैडम. आज काय दिसतेस तू वैदू, एकदम झकास. थैंक्स. बाय द वे मैडम, आज इरादा क्या है? अपना इरादा तो हर रोज कत्ल का ही रहता है, बस आज छुरी की धार जरा तेज है. आज छुरी का बर्थडे जो है. चल. आली का रे? आली का? आली? आली आली आली.
Hello, beautiful. Many happy returns of the day. थँक्यू हॅन्सम. हाय, आज तो कत्ल का इरादा लगता है. लो आ गया कद्दू खुद कट जाने के लिए. सो हाउस लाईफ? बघ ना, तुझ्याशिवाय मेलोय यार मी. हा मग तसाच राहा. तुला पाहून का उगाच काहीतरी आपलेसे वाटते. अनेक स्वप्नांनी भरलेल्या तुझ्या डोळ्यात अनेक जन्मांची ओळख पटते. छंद माझा एकच आहे, तुझी वाट पाहणे. ही कविता आपल्या दोघांची, आपले जीवन गाण.